गरम गरम उकळतं पाणी हे लोक विठ्ठलाच्या डोक्यावर का टाकत असतील आणि पाषाणातल्या ह्या मूर्तीतला भगवंत असा काय चमत्कार करत असेल की विज्ञानाला पण डोकं आपटावं लागत असेल। मित्रांनो, कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यामध्ये श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर देवाचं एक भव्य आणि दिव्य मंदिर आहे। हे मंदिर 900 वर्ष जुने आणि प्राचीन आहे। या मंदिरामध्ये चक्क विज्ञानालाही प्रश्न पडेल असा चमत्कार होतो। जेव्हा भगवंताच्या डोक्यावर गरम गरम उकळतं पाणी टाकलं जातं तेव्हा ते पायापर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे एका सेकंदाच्या आत ते बर्फासारखं थंडगार होतं। आणि याच्या उलट जेव्हा देवाच्या डोक्यावर बर्फासारखं थंड पाणी टाकलं जातं तेव्हा पण ते पायापर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे एका सेकंदाच्या आत 100 डिग्री एवढं उकळतं गरम पाणी होतं। आता लोकांचं काय, लोक म्हणायला लागले की मूर्तीमध्ये काहीतरी असेल। आता जर मूर्तीत काहीतरी असेल मग जेव्हा हे लोक देवाच्या नाभीपासून गरम पाणी सोडतात तेव्हा तर ते गरम गरम पाणी ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात वाहून जातं। शेवटी सगळे रिसर्च करून झाल्यानंतर विज्ञानाकडे काही उत्तर नव्हतं आणि त्यांनी हात टेकले आणि सांगितले की हा नक्कीच देवाचा चमत्कार आहे। मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य माणसाची जिथे समजण्याची शक्ती संपते ना तिथे देवाचे उत्तर सुरू होते। आपल्या मस्तकामध्ये ज्या प्रकारे विचार येतात ना त्याच प्रकारे राग, लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध देखील जन्म घेतात आणि त्याच क्रोधाला पुन्हा गरम न होऊन देता बर्फासारखे थंडगार करून शांतिमय पद्धतीने आनंदित जीवन जगावे असे पांडुरंग ह्या मूर्तीमधून संदेश देतात। कर्नाटकात जाऊन जरी तो व्यंकटेश म्हणून बसला असेल तरी सुद्धा त्या महाविष्णूचा अवतार माझा कैवारी विठ्ठलच तिथे प्रत्येक भक्ताचे संरक्षण व पालन करत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्याच्या मनामध्ये सारखे नकारात्मक विचार येतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून असे रहस्यमय फॅक्ट जाणून घ्यायला मिळतील।